छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला तो अशासाठी की ते हिंदू धर्माला त्यांनी पूर्ण संरक्षण दिलं आणि हिंदू पद पातशाही म्हणतात ती शिवाजी महाराजांमुळे सगळ्या महाराष्ट्रालाच काय पण सगळ्या भारताला हिंदूंचं एक राज्य असू शकतं हे दिसलं. परंतु पुढे औरंगजेबानं संभाजीला मात्र कैदेत ठेवलं. संभाजी आणि त्याची पत्नी येसूबाई हे तुरुंगात होते. धर्मवीर संभाजी म्हणण्याचं कारण असं की त्याला औरंगजेबाने बरेच वेळा तू मुसलमान हो सांगितलं, पण हा काही मुसलमान झाला नाही. धर्मवीर संभाजी हा स्वतः संस्कृत भाषा तज्ज्ञसुद्धा होता. संस्कृत भाषेवरही त्याचं प्रभुत्व होतं. याचा मुलगा शाहू. संभाजी गेला, पण औरंगजेबाने त्याच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला म्हणजे महाराणी येसूबाई यांना मात्र तुरुंगातून सोडलं नाही. आणि जेव्हा शाहू तरुण झाला तोपर्यंत इकडे महाराष्ट्रात राजारामाची पत्नी ताराबाई ही सुद्धा कर्तृत्ववान स्त्री होती आणि तिनेसुद्धा महाराष्ट्राचं राज्य, मराठ्यांचं राज्य सांभाळण्याचं महत्त्वाचं काम ताराबाईंनी केलं होतं. ताराबाईची राजधानी होती कोल्हापूर. आता औरंगजेबाला वाटलं की शाहूला सोडावं म्हणजे पुन्हा त्यांच्यात भांडणं होतील आणि आपल्याला मध्ये बोट घालायला पुन्हा मिळेल. म्हणून त्यांनी शाहू तरुण झाल्यावर त्याला सोडलं आणि त्याला सांगितलं की जा, तुझं राज्य आहे तिकडे, जा आणि राज्य कर. आणि त्याप्रमाणे शाहू महाराष्ट्रात आला. इकडे सर्वांनाही बातमी पोचली होतीच. बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणातले गृहस्थ. पूर्वी ब्राह्मणांना सुद्धा युद्ध करता येत असत. जितक्या शास्त्रीय ग्रंथ जितक्या उत्तम तितकीच युद्धकलाही त्यांना यायची. या बाळाजी विश्वनाथ भटाला ही बातमी कळल्यावर त्यांनी मात्र असं ठरवलं की हा संभाजीचा मुलगा आहे आणि याला जर आत्ता आपण पाठिंबा दिला नाही तर पुन्हा काहीतरी वेगळंच घडेल. आणि म्हणून बाळाजी विश्वनाथ भट शाहूकडे आला आणि त्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांचा मुलगा आहेस तू, आम्ही तुझं राज्य मानू आणि तुझ्या राज्यासाठी म्हणजे हिंदू राज्यासाठी काम करू. हिंदवी स्वराज्य आम्हालाही हवं आहे. शाहूला अर्थातच हुशार मदतनीसाची गरज होती. आणि शाहूंनी त्याला सांगितलं की ठीक आहे बाळाजी, तुम्ही आजपासून आमचे पेशवा झालात. आणि पेशवाईची वस्त्र बाळाजी विश्वनाथ भटाला मिळाली. या बाळाजी विश्वनाथ भटाला 2 मुलगे होते. पहिला बाजीराव पेशवे, अतिशय शूर पराक्रमी, सगळ्या भारतभर हिंदूंचा दरारा वाढवणारा आणि धर्माला मान्यता देणारा असा हा पहिला बाजीराव. परंतु आधी त्या बाजीरावालाच एक मुलगा होता. बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमाजी अप्पा. बाजीरावांनी जसं सगळ्या भारतीयांना आणि विशेषतः हिंदूंना अभय दिलं तेच काम चिमाजीकडेही सोपवलं गेलं होतं. त्यावेळी परदेशातून आलेले जसे मोगल इथे होते त्याप्रमाणे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज हेही काहीतरी आपल्याला मिळेल, भारतातून काहीतरी मिळेल, आपला धर्म वाढवता येईल, आपल्याला काहीतरी मिळेल या आशेने हेही लोक इथे आले होते. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज हे आले होते इथे. आणि पोर्तुगीजांनी त्यांचं राज्यही इथे सत्ताही स्थापन केली होती.
पोर्तुगीजांच्या सत्तेमध्ये जसं गोवा, दीव, दमण, विशेषतः गोव्यात पोर्तुगीजांनी धर्मासाठी सुद्धा लोकांवर बळजबरी केली आणि त्याच पोर्तुगीजांनी वसईचा किल्ला जिंकला आणि वसईच्या आसपासच्या प्रदेशांवर हुकूमत गाजवायला सुरुवात केली. अर्थात तिथल्या लोकांनी अभय मागितलं पहिल्या बाजीराव पेशवेकडे आणि पहिल्या बाजीरावांनी आपला धाकटा भाऊ चिमाजी याच्यावर ही कामगिरी सोपवली. चिमाजी अप्पासुद्धा आपल्या थोरल्या भावाला साजेसा असाच होता. तोही शूरवीर होता, पराक्रमी होता. चिमाजी अप्पाने आपलं सैन्य घेतलं आणि तो वसईत आला. वसईच्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला आणि वर जाणारी शिबंदी सामुग्री अडवली. परंतु वसईचा त्यावेळचा जो किल्लेदार होता त्यांनी भरपूर काही वर नेऊन ठेवलं होतं. शस्त्रास्त्र होती, अन्नधान्य होतं, त्याला काळजीच नव्हती. 4 महिने मराठ्यांनी वेढा दिला वसईला, पण तरीही वसईचा किल्ला जिंकण्याचं तर नावच नाही. उलट वरून तोफगोळे खाली पडायचे आणि कित्येक लोकांचे, मराठ्यांच्या सैन्यातल्या कित्येक लोकांचे प्राण जायचे. त्यामुळे त्यांना काही किल्ला सर करण्यात यश मिळत नव्हतं. या त्यांच्या पराक्रमावर एका हिंदी भाषिक कवीनी मराठीमध्ये अनेक पोवाडे रचले, अनेक काव्य रचली. त्यात वसईच्या किल्ल्यावर त्यांनी एक काव्य रचलं आहे, फार सुंदर आहे. ते आपण म्हणू आणि त्याच्याबरोबर कथानकही पाहू. बेलाग दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला असला, दुश्मन फिरंगी तिथला आटोपे नचपोणाला. गोव्याचा टोपीवाला, कोकणचा पगडीवाला, लागली झुंज उभयाला, बुद्धीचा डाव उडाला. ध्वनी हर हर ऐसा झाला, मोहरा इरेला पडला. मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. वरून तोफेचे गोळे खाली सुटत आहेत. गरनाळी तोफा मोठ्या घुंकार कराया सजल्या. घायाळ धडाधड खाली तनु कितिकांच्या धडधडल्या. छातीचे निधडे वीर चिंध्या परी त्यांच्या झाल्या. कडकडाटवरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा. परिसिंहाचा तो छावा परते ना हिम्मतवाला. मोहरा इरेला पडला. इतके वरून तोफेचे गोळे सुटतायत, मराठी सैन्य मरताय, किल्ल्याला वेढा घालण्यात यश मिळत नाही. किल्ल्याची रसद तोडली तरी वर भरपूर आहे आणि अशा स्थितीत करायचं काय? मग चिमाजी अप्पाला प्रश्न पडला की 4 महिने होऊन गेले, 4 महिने आपण किल्ल्याला वेढा देऊन बसलो आहोत, पण जिंकण्याचं तर नाव नाहीच, उलट आपलंच सैन्य मरतंय. तर आता काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून आपल्या सरदारांनाच आता चिथावलं पाहिजे, त्यांना स्फूर्ती दिली पाहिजे, काय वाटेल ते केलं पाहिजे, पण किल्ला जिंकला पाहिजे आणि पोर्तुगीजांना हरवलं पाहिजे. आणि हे त्यांनी ठरवलं चिमाजीनी. आणि त्यांनी आपल्या सगळ्या सरदारांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की 4 महिने झाले आपण वेढा देऊन बसलो, पण अजूनही आपल्याला विजय मिळत नाही. तुम्ही जर सगळे इतके दुबळे असाल, इतके भित्रे असाल, नादान असाल, तर तुम्ही सगळे परत जा आणि माझा भाऊ बाजीराव, माझा दादा, त्याला सांगा की आम्ही आलो पळून, पण तुमचा धाकटा भाऊ मात्र तिथेच थांबलेला आहे. बोलावून सरदारांना तो समर धुरंधर बोले. शूरांनो वेढा द्याया 4 मास होऊन गेले. आवडते कंठमणीही कार्य काय त्यांनी केले.
बेहिम्मत जे असतील परतोनी ते जातील. मी आहे निश्चयशील जा कळवा श्रीबाजीला मोहरा इरेला पडला. आणि त्याच्या या भाषणाचा मात्र त्याच्या सगळ्याच सरदारांवर परिणाम झाला. त्यांना वाटलं की आपला सेनापती चिमाजी अप्पा जे म्हणतो ते खोटं नाही आहे, आपणच प्राणपणाने प्रयत्न केले पाहिजेत आणि वसईचा किल्ला जिंकला पाहिजे. आणि मग काय झाला त्याचा परिणाम? सगळे सरदार तयार झाले युद्धाला, प्राणपणाने युद्धाला तयार झाले. आणि मग त्यांना वाटलं की आता लढलंच पाहिजे, आपण काही झालं तरी लढलं पाहिजे. आणि मग ते सगळे तयार झाले. आणि त्याच्या पुढे नंतर काय झालं? सगळे सरदार तयार झाले आणि सगळे युद्धाला निघाले. त्याचं कवीने केलेलं वर्णन पहा. कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार. सर्वात पहिले उठले सरदार कदम आणि ते कदमामागून कदम म्हणजे पावलामागून पावलं टाकत शत्रूवर चाल करून गेले. कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार. वारावरी करीती वार अनुसरले शूर पवार. शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू की तीर. बावटा धरुनी तोंडात भोसला चढे जोमात. सरदार भोसले तोंडात निशाण धरून किल्ला चढू लागले. की काय वाटते ते हो, किल्ला चढताना दोन्ही हातांनी पकडावं लागतो. तोंडात निशाण धरलेला आहे मराठ्यांचा भगवा झेंडा आणि भोसले चाललेले आहेत किल्ल्यावर. आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला. आणि मग भोसला चढे जोमात. आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला. मोहरा इरेला पडला. आणि आलं यश जवळ आलं. एवढ्या लोकांनी प्रयत्न केले, प्राणपणाने लढले. आणि भोसले तर सरदार भोसले भगवा झेंडा तोंडात धरून दोन्ही हातांनी किल्ल्याला पकडत पकडत वर जाऊन पोचलेले आहेत. इकडे